वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत आज 2800 कोटी रुपयांचे 59 प्रस्ताव मंजूर करण्यात आले। त्यात गोरेगाव मुलुंड जोडमार्गाच्या चौथ्या टप्प्याच्या प्रस्तावाचा मुख्य समावेश होता। हा प्रस्ताव साधारण 2113 कोटी 96 लाख रुपयांचा आहे। मुंबई महापालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गोरेगाव मुलुंड जोडमार्गाच्या प्रकल्पाची ओळख आहे। त्यात गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पुढे ऐरोली टोल नाक्यापर्यंत हा जोडमार्ग विकसित करण्याचा मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचा बीएमसीचा निर्धार आहे। गोरेगाव ते मुलुंड हा पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ हा मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे। तसंच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यास तो मदतही करेल असा बीएमसीचा दावा आहे। मुंबईतील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। इतर विषयांच्या प्रस्तावाचं अंदाजपत्रक हे 400 कोटींच्या घरात आहे। त्यात नाल्यांची दुरुस्ती, खर्चातील फेरफार, नवीन पूल, प्रभाग रस्त्यांवरचे खर्च आणि आरोग्य सेवा आदी विविध विषयांचा समावेश आहे। मुंबईतल्या बोरिवली टेकडी जलाशयाच्या दुरुस्तीला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। या बैठकीत मुंबईतील पाणी टंचाईचा मुद्दा चांगलाच गाजला। मुंबईतला दादर हा मध्यवर्ती परिसर मुंबईचं हृदय म्हणून ओळखला जातो, पण त्या दादरमध्येही पाण्याची समस्या गंभीर असल्याचा मुद्दा मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीत मांडला। मुंबईतील पाणी टंचाईचा मुद्दा हा इतर सदस्यांनीही उपस्थित केला। अनेक ठिकाणी टँकर माफिया सक्रिय असून नागरिकांना महागड्या दरानं पाणी घ्यावं लागतं असा आरोप या बैठकीत करण्यात आला। या चर्चेनंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना तात्काळ या प्रश्नांकडे लक्ष देऊन पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत आज चर्चेसाठी आलेल्या टाउन हॉल उभारण्याच्या प्रस्तावाला सर्व पक्षीय सदस्यांकडून विरोध करण्यात आला। टाउन हॉल प्रकल्पाबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचं सदस्यांनी दाखवून दिलं। टाउन हॉल प्रकल्पातील सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात यावा असं सदस्यांनी प्रशासनाला सांगितलं। या प्रकल्पामध्ये पार्किंगची व्यवस्था कशी असणार, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार, तसंच इतर सोयी सुविधा कशा असतील याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी ही स्थायी समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली। मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील परिचारिका आणि विद्यार्थिनींसाठी भोजन व्यवस्था करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला। या रुग्णालयातल्या 300 निवासी परिचारिकांना सध्या 81 रुपयात नाश्ता, 2 वेळचं जेवण आणि चहा देण्याची योजना आहे। पण शिवसेनेचे गटनेते अमेय घोलेंकडून 81 रुपयात मिळणाऱ्या या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। त्यानंतर नायर रुग्णालयातील परिचारिका आणि विद्यार्थिनींच्या भोजन व्यवस्थेसाठी सुमारे 3 कोटी 14 लाख रुपयांचं कंत्राट देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली।